Hello everyone and welcome you all to Riya Garat Vlogs. Let's begin a new day with a new vibe and a new energy. तर आज आहे संडे आणि आम्ही आत्ताच फिरून आलो बट स्टील सगळे कझिन्स होते सो आम्ही डिसाईड केलं की आजसुद्धा कुठेतरी बाहेर जाऊया. तर कुठे जातोय काय जातोय हे आम्हाला काहीच नाही माहिती. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं थोडं लांब बट दुपार झाली आणि आमच्याकडे टाईम कमी आहे त्यामुळे कुठेतरी जवळच जातोय. बट आम्हाला कुठे जातोय ते स्टील वी डोंट नो. लेट्स सी आता कुठे जातोय ते किंवा कुठे आमचं प्लॅन होतोय जायचं. लंच वगैरे सगळं झालं आहे सगळ्यांचं आणि आता आम्ही निघतोय. सगळे रेडी झाले आहेत. सो आता मी फटाफट निघतो बिकॉज ऑलरेडी खूप लेट झाला ॲज युजल. सो भेटूया आपण दुपारी. धानू मग राईटला टाकून मग कुठे जाणार आहे? जर आता मी निघालोय बट इकडे सगळ्यांना कोणालाच माहिती नाहीये कुठे चाललोय आम्ही. राईट कोणत्या बाजूला? राईटला हायवे तिकडेच आहे आता. काय लेफ्टला टाकून जाईल कुठे रे? बीचवर फक्त असं पटापट पटापट फटाफट बोला. इकडे ऊन. बस बोल फटाफट. आय एम ऑल सेट. काय रे दीदी क्रॉस बीच एवढं फटकेशींचा. ही मुलगी काही सांगत नाही कुठे जायचं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. आमचं हायवेला जायचं डिसाईड झालंय. माहिती नाही आहे ह्याच्यानंतर डायव्हर्जन येऊ शकतं मध्ये मध्ये हायवेला जाता जाता. डिवायडर येईल. अरे यार या मुलाला बोलणं खूप कंपल्सरी आहे मध्ये मध्ये. गॉगल नाही घातला मला दाखवू नको. बघितलं ह्याचे काय काय न करेल. आम्ही आला हायवेच्या पुढला. आता मॅगडीला आलो आणि खूप रश आहे. आज संडे असल्यामुळे खूप जास्त रश आहे. ऑर्डरला सुद्धा खूप जास्त लाईनमध्ये उभं राहावं लागतं आहे. आमची ऑर्डर वगैरे सगळी आम्ही दिली आहे. आता फक्त ती प्रिपेअर होते आहे. त्याच्यानंतर आम्ही खाणार आणि मग मे बी आम्ही वांद्रे लेकला जाणार आहे. सो इथे आमची ऑर्डर आलेली आहे. इथे आमची ऑर्डर आलेली आहे आणि सगळे खाण्यामध्ये बिझी झाले. सो आता आम्ही मॅगडीच खाऊन घेणार आहे आणि आता आम्ही निघतोय. संडे असल्यामुळे सगळे हायवेला आय मीन फूड हबला होते सगळे फिरणारे. संडे असल्यामुळे खूप रश होतं. तर आता आम्ही त्यांचं परत मस्ती चालू झाली या दोघांची. पुढे कोण बसणार म्हणून या दोघांची परत कॉन्ट्रोवर्सी चालू झाली आहे. सो आम्ही आलोय वांद्रे लेकला. समोरचं मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. खूप सुंदर आहे व्ह्यू. सो आम्ही इथे आहोत आणि आम्हाला जायचंय तिकडे कुठेतरी. इथे आम्ही जस्ट फोटो काढायला थांबलो होतो बट ते सुद्धा नाही काढले. जस्ट व्ह्यू पाहिला. खूप छान व्ह्यू येतो इथून. चलो तर आम्ही आता वांद्रे लेकला पोचलोय फायनली आणि इथे फुल एक्सप्लोर चालू आहे आमचं ॲडव्हेंचरस. हे बघा खूप सुंदर व्ह्यू आहेत. मी तुम्हाला दाखवतेच खाली उतरल्यावर कसं आहे ते. सो हा आहे व्ह्यू वांद्रे लेकचा. खूप सुंदर असं मेस्मरायझिंग व्ह्यू आहे. ह्यांचं फोटोशूट परत स्टार्ट झालंय. सो आमचं फोटोशूट डन अँड वी आर सेइंग बाय टू दिस ब्युटिफुल व्ह्यू. इथे कोणतरी प्री वेडिंग शूट आणि आता खूप ऑलमोस्ट रश वाढत चालली आहे. सगळे येत आहेत. इव्हिनिंगचा टाईम झाला आहे म्हणून आणि आम्ही आता चाललो आहे. सो हे परत ॲडव्हेंचरस आहे जरा. तर आम्हाला इकडून सनसेट बघायला भेटतो आहे. इथून मस्त सनसेट दिसतो आहे. आय गेस कॅमेऱ्यामध्ये तितकं छान कॅप्चर नसलं होत बट असं नॉर्मली बघितलं तर खूप छान दिसतो आहे. आणि आता मी चाललो आहे. ह्या मुलांचे फोटोशूट काही संपतच नाही आहेत.
यांना इकडे फोटोशूटच करायचे. फोटो सो आमचं झालं आता वांद्रे लेकला फोटोज काढून आणि फिरून. आणि मी ह्याच्या बाजूला नाही बसली बिकॉज आमच्या दोघांचं सारखं भांडण होते. सो आता मी जस्ट घरी पोचलो आहे आणि वाजलेत 7. ॲक्च्युली थोडीफार रश होतं त्याच्यामुळे लेट झालं आणि आम्हाला 2-3 ठिकाणी जायचं होतं बट ते लेट झाल्यामुळे आम्ही तिथेसुद्धा गेलो नाही आणि ते घरी आलो आहे. थोडंसं मला आता काम आहे ते कंप्लीट करेल आणि उद्या आहे माझं कॉलेज. सो मला 9ची ट्रेन पकडायची आहे आणि फक्त माझी प्रॅक्टिकल एक्झाम आहे. सो त्याचासुद्धा तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा आहे. फक्त प्रॅक्टिकल एक्झामचे इन्स्ट्रक्शन्स ऐकण्याकरता मला खास एस्पेशली जायचं आहे उद्याला कॉलेजला. सो खूप असं हेक्टिक होणार आहे उद्या बिकॉज लेटची ट्रेन आहे आणि गर्दी असणार आहे आणि त्यावर मंडेसुद्धा आहे उद्या. सो थोडंफार हेक्टिक असणार आहे. सो आता मी घरी आली आहे आणि 3:30ला समथिंग मी घरी पोचले. मी थोडेफार क्लिप्स ॲड केले आहेत ट्रेनमधले वगैरे. खूप रश होतं असं ट्रेनमध्ये आणि त्याचे थोडेफार क्लिप्स मला जसं पॉसिबल झालं तितके मी ॲड केलेत. आणि आणखीन काय नाही, कॉलेजमध्ये खूप कमी टाईमसाठी होतं. ऑलमोस्ट हाफ ॲन आवरसाठी सुद्धा नव्हतं कॉलेजमध्ये, फक्त इन्स्ट्रक्शन्ससाठी होतं. आणि आता मला करायचा अभ्यास बिकॉज उद्या आणि परवा मीन्स 2 डेज माझे 12 आणि 13ला प्रॅक्टिकल एक्झाम्स आहेत. सो त्याचा अभ्यास करायचा आहे. सो मी ते आता करेल. सो उद्या मला 5ची ट्रेन आहे आणि सकाळी लवकर उठून आवरावं लागेल. बट ती ट्रेन बेटर पडते बिकॉज गर्दी नसते मेन त्याच्यामध्ये आणि आरामात झोपून जातो. तो उद्या आमचं 7:30ला रिपोर्टिंग टाईम आहे. सो 5च्या ट्रेनशिवाय नो ऑप्शन. तर उद्या 5च्या ट्रेनने जाऊ आम्ही. हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. अँड भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.